मुलांच्या वाढीमध्ये किंवा जडणघडणीमध्ये 2 वेळा अतिशय महत्त्वाच्या असतात आणि या वेळांमध्ये आपण मुलांशी कसं वागतो त्याच्यावरती आपलं आणि त्यांच्यामधलं नातं हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं. त्या 2 वेळा कोणत्या? त्यातली पहिली वेळ म्हणजे मुलं झोपी जाण्यापूर्वीची वेळ आणि दुसरी म्हणजे मुलं जेव्हा सकाळी उठतात तेव्हाची वेळ. हे असं का? कारण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा मुलं ही झोपत असतात तेव्हा त्यांचं शरीर विश्रांती घेत असतं, पण त्याचवेळी त्यांचं सबकॉन्शियस माइंड जे असतं ते खूप ॲक्टिव्ह असतं आणि त्या माइंडला आपण त्यावेळेला काय पुरवतो त्या गोष्टीच त्याच्या मनामध्ये सेव्ह होतात आणि त्या सेव्ह गोष्टींचा किंवा स्टोअर केलेल्या गोष्टींचा डीप इम्पॅक्ट हा त्यांच्या आयुष्यावरती भविष्यात झालेला दिसतो. त्यामुळे मुलं जेव्हा झोपी जात असतात त्यावेळेला प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करणं, छानशा गप्पा मारणं किंवा अफर्मेशन्स म्हणणं, ध्यान करणं ह्या गोष्टी नक्कीच त्यांच्या जडणघडणीला फायदेशीर ठरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठतानाची वेळ. आपल्याला मुलांना शाळेला पाठवण्याची घाई झालेली असते. आपण चिडचिड करत असतो, त्यांना जोरजोरात ओरडून उठवत असतो. पण मुलंही त्यांच्या स्वप्नाच्या दुनियेत असतात आणि त्यावेळी त्यांना तसं उठवणं आवडत नाही आणि मग तेही चिडचिड करतात, आपलीही चिडचिड होते. पण त्याच्याऐवजी आपण थोडंसं लवकर उठून त्यांनाही शांतपणे उठवलं आणि प्रेमाने उठवलं, त्यांच्याशी छानशा गप्पा मारल्या, त्यांना कोणती गोष्टी आवडतात त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन केलं, तुम्ही स्वप्नात काय पाहिलं असं काही विचारलं, तर नक्कीच त्यांची दिवसाची सुरुवात चांगली होते आणि जेव्हा दिवसाची सुरुवात चांगली होते तेव्हा पूर्ण दिवस देखील चांगला होतो. एकंदर काय, जेव्हा रात्र पूर्ण चांगली, दिवस चांगला, तेव्हा नक्कीच तुमच्या दोघांमधलं नातं देखील चांगलं होतं. धन्यवाद.